2022 मध्ये जो भडका उडाला, जी आग लागली, त्याची ठिणगी 2019 मध्येच पडली होती असं तुम्हाला म्हणायचं? निश्चित, कारण तो वचननामाचा आहे. आम्ही वचनपूर्ती केलेली आहे. वचननामा लोकांना जे वचन दिलेलं आहे भव्य राम मंदिराच्या वरती, आणि मेन आमचा मूळ उद्देश वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे न्यायचा आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं. ह्याच ध्येय धोरणाच्यावर आमची संपूर्ण कार्यप्रणाली आधारित आहे आणि त्यांचा आदर्श ठेवूनच आम्ही काम करतो. त्यामुळे त्यांच्या आदर्श, त्यांचे जे विचार आहेत त्याला तिलांजली देऊन आपण दुसऱ्यासोबत जाणं हे अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. ते त्यावेळी पक्ष नेतृत्वाने केले. त्यांनी जी चूक केली ती आम्ही करू नये म्हणून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा मी धन्यवाद मानतो की त्यांनी ते नेतृत्व स्वीकारलं आणि आम्हाला सगळ्यांना एक पाठबळ दिलं आणि त्यांच्या नेतृत्वामुळे सगळ्यांना एक शक्ती मिळाली आणि पुन्हा एक समाधान आम्हाला लाभतंय की शिवसेना प्रमुखांच्या विचारांवर आता आम्ही सर्वजण पुढे चालत आहोत आणि त्यांचं स्वप्नपूर्ती करत आहोत आणि त्यात आमचं पण योगदान असेल. कारण मी स्वतःला भाग्यशाली समजतो की मला 370 कलम रद्द करण्याचं जे बिल आलं होतं त्या बिलमध्ये मला मतदान करण्याचा सहभाग मला मिळाला. याकरता मी नेहमीच स्वतःला समाधानी समजतो आणि दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत पण शिवसेना प्रमुखांचं नेहमीच स्वप्न राहिलं की हा मतदारसंघ वर भगवा फडकवायचा आणि ते पण मला 2014 आणि 19ला मला भाग्य लाभलं. तर मी स्वतःला भाग्यशाली समजतो.